हो, नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. सर, पेनाइल इम्प्लांटची लाईफ किती वर्ष असते आणि ते बदलता येते का याबद्दल माहिती पाहिजे होती. तुमचं वय काय? 57. म्हणजे तुमचा छोटा प्रश्न म्हणजे इम्प्लांट एकतर किती वर्ष टिकतं आणि समजा हो. त्याचा ड्युरेशन संपला, एक्सपायर आली तर बदलता येतं का? बरोबर आहे. हो सर. हो. सांगूया आपण. खूप सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. सांगूया आपण. एक थोडक्यात आपल्या मित्रांना सांगतो की हे पेनाइल इम्प्लांट म्हटलं की फार क्युरिओसिटी वाढते. म्हणजे कुठून आणायचं म्हणे. म्हणजे आपण कुठलंही इम्प्लांट म्हटलं की बाबा किडनी याची दुसऱ्याची आणली आहे, हे इम्प्लांट कुठून आणायचं नसतं. हे सिलिकॉनचे काही डेव्हलप स्पेशल इक्विपमेंट असतात जे इन्सर्ट करतात, पण एक्सपायरी प्रत्येक गोष्टीला असते. सांगूया आपण. काही जणांना काय वाटतं, मी पाहतो प्रॅक्टिकली सर, एकदा गोष्ट टाकली ना हे लाईफ टाईम, हे जोपर्यंत तुटणार नाही, जोपर्यंत ते कुठून तरी बाहेर येणार नाही, तोपर्यंत त्याला कोणी पाहत नाही. पण आयडियली याची एक्सपायरीच मला माहीत पाहिजे. 15 ते 20 वर्ष ही या इम्प्लांटची ड्युरेशन असतं. हे सिलिकॉन असतं, सिंथेटिक इनर्ट मटेरियल असतं. पण समजा 15 वर्षानंतर काही कारणामुळे त्याची क्वालिटी किंवा त्याचा ताठरता किंवा गर्थ कमी वाटली किंवा काही प्रॉब्लेम वाटला त्या ठिकाणी, तर आपण नक्कीच ते बदलता देखील येतं. म्हणजे पहिलं इम्प्लांट काढून दुसरं इम्प्लांट टाकता येतं. म्हणजे तुमच्या लाईफटाईममध्ये समजा एक दोनदा बदलायची गरज पडली तरीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने तुम्हाला हे इम्प्लांट शेवटपर्यंत वापरता येतं, यूज करता येतं. मला वाटतं खूप जणांना ह्या इम्प्लांटबद्दल हे खूप डाऊट असतात, मिथ्स असतात. मला वाटतं हे यातनं क्लिअर झाले असते.